नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आज आपण माणिकगडाच्या 62व्या संवर्धन मोहिमेसाठी आलो आहे आणि काल अर्धी मंडळी आपली गडावर गेलेली आहेत आणि आम्ही आता 4 जण चाललो आहे. कल्पेश आहे, प्रवीण आहे, सावंदा काका आहेत आणि आपल्या 2 बाईक थांबल्या आहेत तिथे. खूप पल्ला, आपण मधला पल्ला जो पॅच होता झाडी झुडपातला तो बाईकवरच आपण क्रॉस झालो आणि आपण आता आपला ट्रेक चालू करतोय. मोहिमेची सुरुवात 4 वाजले. 4 वाजता आपली सुरुवात झालेली आहे. सूर्यास्ताच्या अगोदर आपल्याला गडावर पोहोचायचं आहे. अर्ध्या तासाच्या चालीनंतर आपण थोडा विश्रांतीसाठी थांबलो. बर्फ टाकला होता मग. माणिकगड आपल्या समोर दिसतोय, पूर्ण उभं कातळ गडाचं. आता आपण असं खिंडीत ना जाणार आहोत, ह्या बाजूने डाव्या बाजूने. थोडं पाणी पिऊन घेऊ आणि आपण पुढच्या प्रवासाला लागू. आपल्या 4:30 वाजायला आले. चला. पावसाळ्यानंतरच्या पावसाळ्यानंतरची एक मोहीम झाली. त्या मोहिमेत आम्ही वाड्याच्या जवळचा जो गवत होता तो आम्ही मोकळा केला होता. त्यानंतर 2 मोहिमा झाल्या आणि आता ही एक मोहीम आहे. तर आधीच्या 2 मोहिमेत मी नव्हतो, त्यामुळे आता गडावर 2 महिन्यानंतर मी आलो गडावर. बघूया आता कसा अनुभव असणार आहे आणि मागच्या 2 मोहिमेत काय काय कामं झाली ते व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला दाखवणार आहे. एक आधीची मोहीम झाली ना, ह्या मोहिमेच्या अगोदरची, ती म्हणजे आपली एक पाऊलवाट आहे. ती पाऊलवाट चांगल्या प्रकारे त्या पाऊलवाटेवर काम करण्यात आलं, जेणेकरून लोकांना ती सेफली तिथनं पास होता येईल. ती आता पाऊलवाटेजवळ आपण जाणार आहोत. वरच्या भागात आहे, चढ आहे पूर्ण. मागच्या मोहिमेत ज्या पाऊलवाटेवर काम करण्यात आलं ती पाऊलवाट मी तुम्हाला दाखवणार आहे. एक पायाची वाट, खालच्या बाजूला खोल दरी आहे आणि हा जो कडा दिसतो आपल्याला तो पूर्ण ढासळला होता. पुढे जाऊन बघूया आपण कसं होतं. छान केले पाऊलवाट, तरी पण रात्रीच्या अंधारात काळजी घ्यायची सगळ्यांनी. छान काम केलं, अतिउत्तम. हा पूर्ण भाग आहे ना, हा पूर्ण भाग ढासळला होता आणि ही पाऊलवाट पूर्ण सरकली होती. त्या भागातून पास होताना खूप कठीण होतं. तुम्ही बघू शकता. हे बघा, इथून खाली गेला की डायरेक्ट विकेट. पायरी केली आहे जेणेकरून घसरायला नको, सांभाळून जायचं. हा पूर्ण पोर्शन तुम्ही बघताय, या पूर्ण पोर्शनवर काम करण्यात आलं. वनवा लागल्यामुळे पूर्ण झाडी गवत जळून खाक झालंय. हे बघा, मित्रांनो, मला एक गोष्ट सांगायची वाटते. पावसाळ्यात हिवाळ्यात सगळेच ट्रेक करतात, पण उन्हाळ्यात जे ट्रेक करतात ना त्यांच्यात ट्रेकर किडा असतो, ट्रेकिंगचा किडा असतो त्यांच्यात. काय रे कल्पेश? पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सगळे ट्रेक करतात. जे उन्हाळ्यात हा 1 लिटर पाण्यामध्ये ट्रेकिंग, मग खरं ट्रेकर. हा, उन्हाळ्यात संवर्धन करायचं, नुसतं फिरायचं. हा, नुसतंच फिरायचं नाही, संवर्धन मेन आहे. जर तुम्ही कुठल्याही गडावर जरी नुसतं फिरायला जरी गेलं ना, कमीत कमी तिथली कचरा तरी उचलून यावा, तर तो गड दर्शन झाला असं होतं. आता आपण माणिकगडाच्या त्या खिंडीजवळ पोहोचतो. शॉर्टकट वाट आहे ती खिंडी जवळची.
ज्याच्या अंगात ट्रेकिंगचा किडा आहे ना तो उन्हाळा पावसाळा हिवाळा सगळ्या ऋतूत करतो. त्याचं असं काही नसतं की पावसाळ्यात ट्रेक करू आणि हिवाळ्यात ट्रेक करू, उन्हाळ्यात घरी बसूया. तो कसाही कोणत्याही परिस्थितीत जातो. प्रवीण बिना चपलीचा आलाय. बलिदान मास चालू आहे. तो दरवर्षी पाळतो बलिदान मास. मग कुठेही पायी प्रवास करतो चप्पल न घालता. मग कुठेही जा तुम्ही, गडावर जा, कुठेही दुसरीकडे कुठेही जा. आपण मगाशी गाडी पार्क केली तिथून ते इथपर्यंत जे अंतर आहे ते आपण 1 तासामध्ये कापलं आहे. आपण महादरवाजाजवळ आलो आहे. माणिकगडाचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे आलं आणि आपला हा बोर्ड लागला आहे. थोडा विश्रांतीसाठी बसलो आम्ही. वरती बाले किल्ला, ही वाट आहे बाले किल्ल्याकडे जाणारी वरती अशी. फायनली आपण आलो पाया माणिकगडाच्या बाले किल्ल्यामध्ये प्रवेश केलाय. पाया पडलो आणि गेलो इथे आणि आपली अर्धी मंडळी काम करते. रात्री समोर माणिकगडाचा मुख्य वाडा, 17 पासून आपली मंडळी काम करते. गणेशपट्टीच्या इथून आपण जाऊया, बघूया. काय नव्हतं दिसत. काम जोरात चालू आहे. भारी भारी, एक नंबर. फोडायचंय का नाही फोडायचंय कधीपासून आम्ही भाव कोण आहे ओळखा झालाय. हा भावा खूप दिवसांनी दिसतोय. छान काम झालं. हे काय सांग ना याकी फोडायचं संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आता आपण काम थांबवलंय. आजच्या दिवसाचं एवढं काम झालंय, बघू शकता. कुलदीप, आज सकाळपासून काय काय काम केलं, कुठपर्यंत? सकाळपासून आपण आहे ना इथून खोदायला चालू केलं. म्हणजे हा पूर्ण पोर्शन घेतला का? भारी, भरपूर काम केलं. हे एवढा पल्ला टप्पा झालाय सकाळपासून. आता अर्धा एवढा जो भाग आहे आपण उद्या करणार आहोत. हा पूर्ण जेवढा होईल तेवढा होईल. बाकी पुढच्या मोहिमेत. चला फ्रेश होऊ, सूर्यास्ताची वेळ झाली. मोबाईल माझ्याकडे आज आम्ही आजच्या रात्रीला समृद्धी आमच्यासाठी जेवण बनवणार आहे. काय समृद्धी? छावा गेली. मित्रांनो, जसं तुम्ही शनिवार वाड्यामध्ये काका मला वाचवा अशी हाक ऐकली असेल तशी माणिकगडावरती दादा मला घेऊन जा अशी हाक समृद्धी रात्रभर देत होती. अरे बापरे. चला आज आम्हाला चांगलं म्हणतो ना, नेहमी आम्ही तडजोड करून जेवण बनवतो. आज समृद्धी जेवण जमतं ना. मी डाळ आणली आहे, आमटी, फ्लॉवर बटाटा टाकून बनवायची तुला. आमटी बनवायची. हा, फ्लॉवर बटाटा टाकून. ओके. पापड माझ्याकडे. हा, सगळं बाकी सामान तुझ्याकडेच आहे, पण बाकीचं हो हो घेणार. काम थांबलंय. आपली सगळी मंडळी फ्रेश व्हायला चालली. सूर्यास्त होतोय. सूर्यास्ताचे व्हिडिओ तुम्हाला, फोटो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बाकीचं उर्वरित काम आपण उद्या करणार आहोत. वातावरण क्लिअर नाहीये, तुम्ही बघू शकता.
आपले टेंट लागलेत खाली. आपला जो वाडा आपण पावसाळ्यानंतरची पहिली मोहीम केली त्यामध्ये या वाड्याच्या वर जे गवत आलं होतं ते आपण साफ केलं, जेणेकरून आपल्याला प्रत्येक मोहिमेत जेव्हा आपण येऊ त्यावेळेस आपले टेंट ह्या वाड्यामध्ये लागतील. अरे म्हणून सांगतोय ना, चहाची खाल्लंय तयारी आम्ही. चालली आहे, कॉफी. तू ये ठाण्याला कधी अरे मग हसताव तुम्ही आम्हाला आवडत आहे ना. अरे नाही, नाही, बाई. Seriously बोला ना का बाबा जाऊन ते बोला. संध्याकाळची वेळ आहे, चहाची तयारी. Seriously बोला ना. नाही नाही खरं खरं. याला विचार काय? खाल्लायस ना मग बोरगे बोल ना. बोरगे एक काय? control आणि व्यवस्थित एकदम क्लिअर आहे डोसा पण खाल्लाय तुम्ही तर. आता बरोबर आहे बाई. मी आवाज उठवलाय म्हणजे बरोबर आहे. आवाज उठवलाय. बाई, आवाज म्हणजे उठवला आता. आम्हाला दोघांना ते बोरगेला म्हणले. हे दोघं म्हणतात बोरगेने खाऊन पण नाही बोलले ते. वजन आहे आहे का वजन आहे वजन होता या शब्दामध्ये वजन होता डोस्यामध्ये मित्रांनो, माणिकगडावर संवर्धनाच्या मोहिमेला तुम्ही येत असाल तर मुक्कामी मोहिमेसाठी या, कारण मुक्कामी मोहिमेमध्ये खूप मजा असते. जरा रात्री सूर्यास्त बघायला मिळतो, संध्याकाळचा जेवणाची तयारी सगळी मजा असते खूप. अरे तू सोडलं की कसं चांगलं असेल ना. करून घे. सगळ्यांना मोठी मोठी वर येतील. मी जसं बघितलं तेल ते आमटी ते पण तूप याचे पैसे आम्ही नाही देणार हं का? कमिटी पैसे नाही देणार तुपाचे. कमिटी जिंदाबाद. नाही, गडावर काम करायचं तर सगळं पाहिजे. काय जेवण मजबूत पाहिजे. टाकलाय का निसट ठेवाय त्याला टाकला ना भात, भात टाकून काढ. जेवणाची तयारी, भात बनते आमचा. हा, लाव हात. तुमची भाजी कापून घेतली. भेटल आता ते आपलं जेवण झालेलं आहे आणि आपण आता जेवणाच्या तयारीला लागलो. अरे काय आम्ही काय पाणी पिऊ ताटत. दे भाकरी दे. अरे चपात्या पण आहेत. हो हो, तिघे ना या अर्ध्या अर्ध्या. चपाती तिकडे तिकडे होत सुप्रभात मित्रांनो, सकाळचे 6:45 वाजलेत. आपलं टेंट लागलेत. सूर्योदय इथून होणार आहे. मोहिमेचा आजचा आपला दुसरा दिवस आहे. रात्री तर आपण चूल पेटवली होती, जेवण बनवलं होतं. आज काय काय कामं होणार ते तुम्हाला व्हिडिओ मार्फत पाहायला मिळेल. चला सूर्योदयाचा आनंद घेऊ. तर होईल थोड्या वेळाने सूर्योदय. आज मोहिमेचा दुसरा दिवस आहे. गडावर वनवा लागून गेल्यामुळे पूर्ण गवत मोकळं झालं. हे बघा, पूर्ण मागच्या 2 मोहिमे अगोदर पूर्ण झाडी झुडपं गवत वगैरे होतं. गड पूर्ण मोकळा झालाय. आणि काल पहिल्या दिवशी आपण ह्या भागात काम केलं होतं. हा जो पोर्शन आहे हा पूर्ण मातीचा होता. ही जी जागा आहे ना, हा एवढा पोर्शन इथपर्यंत पूर्ण मातीने भरलेला. जसं हा पोर्शन भरलाय, आपण बघूया. हे बघ, हा ढिगारा जसा खाली आलाय ना, तसं या भागात पण असंच खाली आलेलं होतं. ते आपण मोकळं केलं. एवढी माती काढलेली आहे. मागच्या 2 का 3 मोहिमेत झालं हे सगळं. आणि कालच्या मोहिमेत आपण एवढं काम केलं. इथून ते तिथपर्यंत पोर्शन मातीचा मोकळा केला. आणि ही सगळी माती आपण इथे जमा केली. हे बघा, मला वाटतं 1 ट्रक भरेल एवढी माती आहे. दगड आहे, माती आहे, हा सगळं. आता आपण आज सकाळी इथून पुढे जाऊ. जसं मागून इथपर्यंत आलोय तसं इथून असं पुढे 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 जायचं आपल्याला गणेशपट्टीपर्यंत. त्याच्या थोडं अलीकडे जायचंय. हा पूर्ण मातीचा ढिगारा आपल्याला मोकळा करायचा, जेणेकरून ही तटबंदी जी आहे वाड्याची भिंत ही पूर्ण प्रॉपर आपल्याला व्यवस्थित दिसेल.
आता ह्या एवढ्या सगळ्यासाठी किती वेळ लागणार आपल्याला याची काही कल्पना नाही, पण पावसा अगोदर आपल्याला ही कामं पूर्ण करायची यावर्षीची. यावर्षी पूर्ण ही भिंत आपण मोकळी करणार आहोत. थोड्या वेळाने आपण आपल्या कामाला लागूच. तोपर्यंत फ्रेश होऊ, नाश्ता करू आणि आपल्या कामाला सुरुवात करणार आहोत. व्हिडिओ सोबत राहा, मोहिमेचे अपडेट तुम्हाला मिळत राहील. चला, सूर्योदय होतोय बघू शकता समोर. आपण झूम करूया जरा. वाडा, सॉरी, तलाव. गडावरचा सूर्योदय बघण्याचं सुख काही वेगळंच असतं. टाका खराब झालंय. हे जे टाका आहे ना, हे दरवेळी खराब होतं. मधमाशा आहे टाकायचे इथे, जाऊ नका. हा कुत्रा जो आहे ना समोर, तो मागच्या मोहिमेपासून आमच्या बरोबर येतोय नेहमी. त्याला खायला दिल्यापासून. चल या, या चल. तो आता आमचा मित्र झाला काय. चल या माझ्या मागे. नाश्ता चालू आहे आपला, बनते. दूध गरम होते आणि मॅगी. मॅगी नाश्ता करून घे, पोट भरून घे. काम करायचं आपल्याला. नाश्ता टाइम. मोहीम संपली. आपण परतीच्या प्रवासाला लागलोय. आपण आजच्या दिवसात जी कामं केली, काल आणि आजच्या दिवसात, मगाशी मी दाखवलं, या भागामध्ये काम केलं आपण. पुढची मोहिमेची तारीख लवकरच कळेल. हे काम जे आहे खूप मोठं काम आहे आणि एका दिवसात, 1-2 दिवसाचं काम नाही आहे ते. हे काम म्हटलं तर टप्प्याटप्प्याने आपल्याला पूर्ण करायचं आहे. आता इथपर्यंत आलो आपण, इथनं पुढपर्यंत जायचं आहे, त्या टोकापर्यंत. चला भेटू आता नेक्स्ट मोहिमेत. तारीख लवकरच तुम्हाला कळेल. आपल्या स्वराज्याचे वैभव या इंस्टा पेजला तुम्हाला तारीख कळेल. आपली पेजला आपला फॉलो करा, जेणेकरून ग्रुपचे अपडेट मिळत राहतील.